नमस्कार मंडळी. आज ना मंडळी असे मस्त गुलाबजामुन बनवलेले आहेत. माहीला खूप आवडतात म्हणून मी आज गुलाबजामुन बनवलेले आहेत. बघू शकताय मस्त रसरशीत आणि आतपर्यंत पाक मुरण्यासाठी मी इथं काही टिप्स सांगितलेले आहेत. तर बाहेरचे जे गिट्सचं गुलाबजामुनचं पाकिट असतं प्रीमिक्सचं तेच आणून मी बनवलेलं आहे. बरं त्याच्यामध्येही गाठ वगैरे राहते, तर ती गाठ राहू नये म्हणून मी इथं काही टिप्स सांगितलेले आहेत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा मी असं प्रीमिक्स आणलेलं होतं, तर याला बाजूला ठेवून देऊया. अगोदर आपण पाक बनवून घ्यायचा आहे. तर आता इथं मी 2.5 वाट्या इतकं साखर घातलेली आहे. तुम्ही 2 वाट्यासुद्धा घातलात तरी चालेल. आता वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर मी इथं 600 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे. थोडंसं जास्त जरी घातलं तरी चालेल, एक अर्धी वाटी. तर बघू शकताय, पण एवढा पाक परफेक्ट होतो. साखर विरघळली, उकळी यायला लागली की याच्यामध्ये दूध घातलेलं आहे 2 चमचे, म्हणजे जेणेकरून या साखरेची जी मळी आहे ते निघून जाईल, जे काही घाण आहे ते निघून जाईल. बघू शकताय, व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल. तर अशाच पद्धतीनं साखर विरघळली की एक 5 ते 6 मिनिट आपल्याला पाक उकळवून घ्यायचा आहे, तेव्हा गुलाबजामुनचा पाक रेडी होतो. तर असं ओळखायचं झालं तर मी एक टिप्स सांगणार आहे याच्यामध्ये. तर हाताला असं चिपकत का बघायचं आहे. चिकट पाक दिसला की मग आपण लगेच हे बाजूला काढून ठेवायचं आहे. मध्ये मी 2 विलायची टाकलेल्या आहेत. तर बघू शकताय आता आपला पाक इथं रेडी झालेला आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी बारीक केली होती, आता मी बंदच करून घेणार आहे. आता इथं प्रीमिक्स घेतलेला आहे. आता ती टिप्स कोणती म्हणजे एक चमचा मी तूप घातलेला आहे, आपलं जो साजूक तूप असतं घरातलं ते घातलेलं आहे. त्याच्याने रसरशीत असे गुलाबजामुन होतात आपले, म्हणजे आतमध्ये गाठ वगैरे राहणार नाही. थोडं दूध घालून आपल्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त गव्हाच्या पिठागत वगैरे मळायचं नाही, याला सैलसर मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला होत नसेल, गुलाबजामुन वळता येत नसेल, तर आणखीन 1 चमचा दूध घालून याला सैलसर बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला, किंवा पीठ मळून घ्यायचं आहे म्हणू शकताय. सुरुवातीला असं छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आता छोटे मोठे आता तुमच्यावर अवलंबून आहे की मोठे करायचे आहेत की मीडियम करायचे आहेत. थोडंसं मीडियमच केलेले आहेत. एक पहिला घाणा जो झालेला माझा तो तेलात घातल्यानंतर खूपच फुगला होता, तर मी मीडियम साईज बनवली होती. कमी पिठाचे गोळे बनवायला पाहिजे होते, पण मी नेक्स्ट घाणा जे बनवला होता ते छोटे बनवले होते. तर इथं माहीलाही मध्ये करायचं असतं, तर तीही बनवत होती छोटे गोळे. तर बघू शकता इथं मी सगळेच गोळे बनवून घेतलेले आहेत. आता इथं तुम्हाला ताटामध्ये दिसतच असेल की गोळे किती छान झालेले आहेत आणि मीडियम साईज झालेली आहे गोळ्यांची, पण तेलात घातल्याच्या नंतर जास्तच फुगले होते पहिला घाणा माझा. तर बघू शकता इथं मी तेलाचा तापमान किंवा तेलाचा तावा आता एकदम कमी ठेवायचा आहे, किंवा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आणि बघू शकता सगळेच असे गुलाबजामुन टाकल्याच्या नंतर तेलामध्ये 1 मिनिटाने वरती येतात. तर याला अजिबात थोडासा चमचा जरी लागला तर लगेच फुटू शकतात. तर शक्यतो थोडंसं सावधगिरीनंच पलटी मारायचं आहे. आता उलटपुलट करून आपल्याला याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर इथं कलरवर काही जाऊ नका, कारण जेवढं खमंग तळले हे तेवढं पाक छान पितात. तर बारीक गॅस करून मी मस्त असं तळून घेतलेलं आहे, बघू शकताय. आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. तर सतत त्याला हलवत राहिल्यामुळे एकसारखा कलर येतो. तर बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे. उलट केल्याने मस्त असं एकसारखा कलर आलेला आहे. बघू शकताय मस्त असा कलर आता आलेला आहे आणि तळून सुद्धा झालेले आहेत मस्त असे गुलाबजामुन, आणि काढून सुद्धा घेतलेले आहेत. बाकीचाही घाणा मी अशाच पद्धतीने तळून घेतलेला आहे. तर आता ही मीडियम साईज केली होती, म्हणजे छोटे गोळे केले होते, त्याच्यावर मीडियम साईजवर आले होते. बघू शकताय उलटपुलट करून सतत त्याला हलवत राहिलं की मस्त असा एकसारखा कलर येतो. बघू शकताय, व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला किती छान साईज झालेली आहे, परफेक्ट ही. तर उलटपुलट करून आता याला सुद्धा खमंग असं तळून घेतलेलं आहे ब्राऊन कलरवर. आता इथं आपलं जे पाक आहे ते कोमट गरम पाहिजे आपल्याला, आणि गुलाबजामुनसुद्धा माझे गरमच आहेत. आता ते तळल्याच्या नंतर लगेच मी याच्यामध्ये सोडून देत आहे.
आणि कमीत कमी 1 तासासाठी आपल्याला याला पाक मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे जे आतपर्यंत पाक मुरला जाईल आपला. तर बघू शकताय मस्त असे पाक मुरण्यासाठी मी इथं कढईत घातलेलं आहे गुलाबजामुन सगळे, आणि एकजीव करायचं आहे किंवा असं डुबकी मारल्यासारखं करायचं आहे त्याला, आणि वरती झाकण ठेवून याला 1 तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. बघू शकताय मी सुरुवातीला पण तुम्हाला दाखवलेलंच आहे व्हिडिओच्या, तिथंसुद्धा तुम्हाला दिसलेलंच आहे की पाक किती छान मुरलेला आहे गुलाबजामुनमध्ये. तर 1 तासाच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. बघू शकताय किती मस्त असा पाक शिरलेला आहे आतमध्ये. तर एक सुरुवातीला मी कापूनसुद्धा दाखवला होता, अप्रतिम लागत होता. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक चॅनलला माझ्या फॉलो करा. धन्यवाद.